श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते, परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसेल. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो. 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. या काळात पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दानधर्म या विधींना सुरुवात होईल. पितृपक्षाचा पंधरवाडा हा 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. आता या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहे त्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. तर आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला असे काही संकेत मिळतात की ज्यामुळे आपले पितृ हे आपल्या जवळ आहे हे आपल्याला समजते. मग आता यामध्ये घाबरण्याचं काहीही एक कारण नाही. उलट जर आपल्याला असे संकेत दिसले तर आपल्याला पितरांची सेवा ही करायची आहे. आणि जर आपण पितरांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. तुम्ही कधी पण बघा, ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या कामामध्ये कोणतंही काम हाती घ्या, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. तसेच त्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा संतान असेल तर त्यांना सुख देखील मिळत नाही. तसे अनेक अडचणी अडथळे असतात. विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही. घरामध्ये सतत आर्थिक टंचाई ही देखील जाणवत असते. तर ही देखील पितृदोषाची लक्षणे आहे. त्यामुळे आपण आपल्या पितरांची सेवा ही करायचीच आहे. आपल्या पितरांना जर मोक्ष मिळालेला असेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही व पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो. तर आता आपल्याला पितरांची सेवा या पितृपक्षाच्या काळामध्ये जरूर करायचीच आहे. तर कोणती सेवा करावी, तसेच असे कोणती लक्षणे आहे की ज्यामुळे आपण समजू शकतो की आपले पितृ हे आपल्या जवळ आहे. तसेच या काळामध्ये धनलाभाचे देखील काही संकेत तुम्हाला कळतात. तर हे कोणते संकेत आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता आपले पितृ हे आपल्या जवळ आहे याचं पहिलं लक्षण म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक लाल मुंग्या दिसणे. आता आपल्या घरामध्ये कधीही मुंग्या दिसत नाही, पण या पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक आपल्याला कुठेतरी घरामध्ये लाल मुंग्या दिसतात. मग हे देखील आपले पितृ हे आपल्या जवळ असल्याचा संकेत आहे. मग अशा वेळी जर आपल्याला लाल मुंग्या दिसल्या तर आपण त्यांना खडू ओढायचा नाही किंवा त्यांना दुसरा कोणताही स्प्रे मारायचा नाही, त्यांना हकलून देखील लावायचं नाही. आता त्या मुंग्या आहेत त्या चावल्याने आपलं काहीही बरं वाईट होणार नाही किंवा त्या देखील आपलं काहीही बरं वाईट करणार नाही. त्यामुळे त्या मुंग्यांना तुम्ही हकलून लावायचं नाही, तर तुम्ही त्यांना पीठ खायला देऊ शकता. मग बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ त्यांना टाकायचं आहे किंवा तुम्ही त्यांना साखर देखील टाकू शकता. पण त्यांना आपण या काळामध्ये हकलून लावायचं नाही किंवा मारायचं देखील नाही. हा पहिला संकेत आहे. त्यानंतर दुसरा संकेत म्हणजे अचानक एखाद्या फुलासारखा किंवा अत्तराचा सुगंध हा आपल्याला येणे. आपण घरामध्ये अगरबत्ती, धूप, दीप लावलेले नसताना देखील आपल्या घरामध्ये जर एखादा विशिष्ट अचानक छान सुगंध येत असेल तर समजून जावे की आपल्या घरामध्ये आपले पितृ हे आपल्या जवळच आहे. त्यानंतर जुने फोटो, पत्र किंवा जुन्या वस्तू एकत्र दिसणे. आपण घर आवरत असतो आणि अचानक आपल्याला आपल्या पूर्वजांचे जुने फोटो दिसतात की जे आपण कधीही बघितलेले नसतात किंवा पूर्वजांची अशी एखादी वस्तू भेटते की जी आपण कधीही बघितलेली नसते. तर अशी वस्तू जर आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये दिसली तर समजून जावे की आपले पितृ हे आपल्या जवळच आहे. तसेच एखादी नैसर्गिक घटना, वातावरणात अचानक बदल होणे किंवा एखादं अद्वितीय नैसर्गिक दृश्य दिसणं हे देखील आपले पितृ जवळ असल्याचंच लक्षण आहे. पितृपक्षाच्या काळात एखादा कावळा येऊन जर तुमच्या घरातील अन्न टिपून गेला तर तो पूर्वज आजूबाजूला असल्याचा संकेत देत असतो. तसेच आपल्याला अचानक जर काळे कुत्रे दिसले तरी पण हे पूर्वज जवळ असल्याचं लक्षण आहे. अगदी तुम्ही रस्त्याने चालत असाल आणि त्या काळामध्ये जरी तुम्हाला एखादा काळा कुत्रा आसपास दिसला तरी पण हे पितरांचं जवळ असल्याचं लक्षण आहे. काळे कुत्रे पितरांचे संदेशवाहक मानले जातात. त्यामुळे पितृपक्षात काळा कुत्रा दिसणे खूपच शुभ मानलं जातं. आपल्याला जर असा काळा कुत्रा आपल्या आसपास दिसला तर आपण त्याला चपातीही खाऊ घालायची आहे किंवा अगदी तुम्ही भाकरी देखील देऊ शकता. या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याजवळ जे काही मुके जीव आहे त्यांना आपण चुकूनही हकलून लावायचं नाही किंवा अगदी दाराजवळ कुत्रा, गाय, मांजर असे प्राणी आले तरी पण त्यांना हकलून लावायचं नाही. उलट त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे. पण ते मुकाजीव आपल्या दारातून तसेच जाता कामा नये. अगदी तुम्ही एक चपाती देऊ शकता, त्याच्यावरती थोडासा गूळ पसरवायचा आहे. या चपातीचा रोल बनवून अशी
चपाती खायला दिली तरी पण चालेल. पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण ज्या काही वस्तू दान करतो किंवा एखाद्याला देत असतो तर त्यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकायचे आहे, कारण की काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे. मग अगदी तुम्ही चपाती कुत्र्याला खाऊ घातली तरी पण त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे, किंवा अगदी तुम्ही मुंग्यांना साखर दिली तरी तिच्यावरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे आणि अशी साखर तुम्ही मुंग्यांना देऊ शकता. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला पिंपळाचे झाड अचानक उगलेलं दिसेल, मग अगदी तुमच्या घराजवळ असेल किंवा बाहेरच्या परिसरामध्ये असेल, आपल्या घराजवळच्याच परिसरामध्ये असेल, तर अशा पिंपळाच्या झाडाला आपण रोज शुद्ध जल हे अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असं पाणी अर्पण करायचं आहे. असं जर पिंपळाचं झाड जवळ दिसले तर ते देखील पूर्वज जवळ असल्याचं लक्षण आहे. जर कावळा श्राद्ध पक्षाच्या दरम्यान चोचीत कोरडा पेंडा घेऊन जाताना दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. या काळामध्ये आपल्याला असे काही लक्षणे दिसतात की ते धनप्राप्तीचे लक्षणे असतात आणि अशी लक्षणे आपल्याला कावळा हा देत असतो. तर या पितृपक्षाच्या काळामध्ये जर कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा बाल्कनीत बसला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी देखील लवकरच येणार आहे. पितृपक्षाच्या दरम्यान जर तुम्ही तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचेमध्ये फुले किंवा पाने घेतलेले पाहिले तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावरती आनंदी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा या नक्कीच पूर्ण होतील. पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला कावळ्यांची देखील सेवा करायची आहे. मग कावळ्यांना तुम्ही भात आणि त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असं अन्न आपण कावळ्यांना अर्पण करायचं आहे. अगदी रोज तुम्ही छतावरती ठेवलं तरी पण चालेल. तसेच आपल्याला थोडीशी साखर घ्यायची आहे, साखरेमध्ये पाणी टाकायचं आहे आणि असं पाणी देखील आपण जेव्हा दही भात वरती छतावरती ठेवत असतो त्या शेजारीच आपण असं साखरेचं पाणी कावळ्यांसाठी ठेवावं. यामुळे देखील आपले पूर्वज हे प्रसन्न होत असतात व त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. जर पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एखादा कावळा गायीच्या पाठीवर चोच चोळताना दिसला तर त्या घरामध्ये लवकरच आनंद येणार आहे हे त्याचे लक्षण आहे. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात. मग या काळामध्ये आपण गोरगरिबांना अन्नदान देखील करायचं आहे. अगदी ज्या व्यक्तीला खूप गरज आहे अशाच व्यक्तीला आपण अन्नदान करावं, कारण की त्या व्यक्तीला त्याची किंमत देखील असते आणि ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज देखील नाही त्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत देखील राहत नाही. त्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे मग अशा व्यक्तींना तुम्ही नवीन वस्त्र देऊ शकता किंवा अगदी दुसऱ्या कोणत्याही वस्तू दान केल्या तरी पण चालेल. पण आपण आपल्या ऐपतीप्रमाणे मग अगदी 500 रुपये 100 रुपये तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही दान करू शकता. वस्त्रे दान करायची असेल तर ती शक्यतो तरी तुम्ही नवीनच वस्त्रे दान करावी, कारण की जुनी किंवा फाटलेली वस्त्रे आपण जर दान केली तर आपल्याला त्याचे फळ देखील तशाच पद्धतीने मिळत असते. त्यामुळे नवीन वस्त्रे दान करावी. तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये अचानक आपल्याला पूर्वज आपल्या स्वप्नात आले तर ते देखील तुमचे पितृ हे जवळ असल्याचं लक्षण असतं. अचानक कधीही आपल्या स्वप्नात येत नाही, पण पितृपक्षाच्या काळामध्ये ते अचानक आपल्या स्वप्नात येतात. मग अगदी लहान असो किंवा मोठे असो कुणाच्याही स्वप्नामध्ये जर आपले पूर्वज आले तर ते देखील आपले पूर्वज जवळ असल्याचं लक्षण आहे. मग अशा वेळेस तुम्ही पितरांची सेवा ही करायची आहे आणि अशी लक्षणे जर आपल्याला दिसली तर समजून जावे की आपल्या पूर्वजांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.